स्त्री भ्रूण हत्या करने वालों का नाम बताए और 1 लाख रुपए नगद पाए, ऐसा आह्वान जिला शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम ने किया है। गर्भलिंग परीक्षण के बाद लड़की होने पर गर्भ में भ्रूण की हत्या करना कानूनन अपराध है। इसके अलावा गर्भलिंग दान के मामले में हेल्पलाइन नंबर 1800-2334-475 पर भी संपर्क करे, ऐसा आह्वान जिला शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम ने किया है। नमस्कार, मी डॉक्टर दीपचंद कृष्णाजी सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा असे आवाहन करतो की गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा 1994 व वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 ह्या दोन्ही PCPNDT व गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन जी व्यक्ती करत असेल त्यांना 3 वर्षासाठी कारावास आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद केलेली आहे। सदरची बातमी खरी ठरल्यानंतर व त्या व्यक्तीविरुद्ध कोर्टात केस दाखल केल्यानंतर 1 लाखाचे बक्षीस शासनाकडून देण्यात येईल। त्याकरिता हेल्पलाईन क्रमांक 1800-233-4475 असे आहे। टोल फ्री क्रमांक 104 आहे आणि वेबसाईट amchiMulgi.maha.in वर आपण तक्रार नोंदवू शकता। मुलगा मुलगी एक समान, नका करू गर्भलिंग निदान, स्त्री भ्रूण हत्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याचे नाव कळवा व 1 लाख रुपये रोख मिळवा। धन्यवाद। नवेगांव नागझिरा व्याघ्र संरक्षित क्षेत्र में लगातार दूसरे दिन एक और मृत बाघ का शव बरामद हुआ, जिससे नागझिरा प्रशासन सख्ते में आ गया है। वहीं दूसरी ओर वन्यजीव प्रेमियों में भी इस घटना को लेकर अफसोस व्यक्त किया जा रहा है। 22 सितंबर को T9 बाघ के दूसरे बाघ के साथ हुई मुठभेड़ में मारे जाने की घटना प्रकाश में आई थी। इसी बीच 23 सितंबर के सुबह के दौरान कक्ष क्रमांक 99 में T4 बाघिन का शावक मृत अवस्था में मिलने से खलबली मच गई है। इस बाघ की मृत्यु भी आपसी लड़ाई में होने का अनुमान लगाया जा रहा है। इस तरह वर्चस्व की लड़ाई में 2 दिन में 2 बाघों की मृत्यु होने से नागझिरा जंगल परिसर में अब बाघों के बीच रक्त रंजित खेल शुरू हो जाने की आशंका जताई जा रही है। नागझिरा अभयारण्य के अंतर्गत सवन क्षेत्र नागझिरा संकुल, नियत क्षेत्र नागझिरा वन, कक्ष क्रमांक 96 में मंगेझरी रोड नागदेव पहाड़ी परिसर में बीट रक्षक गश्त पर होने के दौरान सुबह 10 बजे के लगभग T9 बाघ 22 सितंबर को मृत अवस्था में दिखाई दिया था, जिसके बाद राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण की कार्य पद्धति के अनुसार गठित समिति द्वारा घटनास्थल पर निरीक्षण कर T9 बाघ का पोस्टमार्टम के बाद अंतिम संस्कार किया गया था। इसी बीच 23 सितंबर को घटनास्थल से कुछ दूरी पर कक्ष क्रमांक 99 में T4 बाघिन के शावक मृत अवस्था में दिखाई दिया। इस बाघ की मृत्यु 2 से 3 दिन पूर्व होने का अनुमान व्यक्त किया जा रहा है। घटना की जानकारी मिलते ही नवेगांव नागझिरा व्याघ्र प्रकल्प के क्षेत्र संचालक तथा उपवन संरक्षक जयराम गौड़ा, उप संचालक राहुल गवई, सहायक वन संरक्षक MS चौहान के साथ उनकी टीम घटनास्थल पर पहुंची। पथक की ओर से कार्रवाई शुरू कर दी गई। इस बाघ की मृत्यु भी वन क्षेत्र में वर्चस्व प्रस्थापित करने के लिए दूसरे बाघ के साथ हुए संघर्ष में होने का प्राथमिक अनुमान व्यक्त किया जा रहा है। प्राप्त जानकारी के अनुसार यदि कोई नया बाघ जंगल में प्रवेश करता है तो उस जंगल में वर्चस्व स्थापित करने के लिए वहाँ के पहले से स्थायी प्रमुख बाघ के साथ लड़ाई कर उसे मार डालता है। साथ ही उसके बाद उसके शावकों को भी मारकर अपना वर्चस्व स्थापित करता है। T9 बाघ 12 वर्ष की उम्र में वर्चस्व की लड़ाई में मृत होने की बात 22 सितंबर को उजागर हुई थी। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के सांसद डॉक्टर प्रशांत पडोले इनके जन्मदिन के अवसर पर आज विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया है। इसी क्रम में उनके जन्मदिन के मौके पर भंडारा जिला सामान्य अस्पताल में मरीजों को फल वितरित कर जन्मदिन मनाया गया। सभी मरीजों ने डॉक्टर प्रशांत पडोले इन्हें शुभकामनाएं देते हुए उनकी लंबी उम्र की कामना की और धन्यवाद दिया। इस अवसर पर भंडारा जिला शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम, अतिरिक्त जिला शल्य चिकित्सक डॉक्टर अतुल टेम्भुर्ने एवं अस्पताल के कर्मचारी मौजूद थे।
एकीकृत बाल विकास सेवा योजना शहरी परियोजना के तहत यह देखा गया कि महिला स्वयं सहायता समूह के माध्यम से तुमसा शहर के अभ्यंकर नगर, हनुमान नगर और अन्य क्षेत्रों में मुक्ताबाई आंगनवाड़ी केंद्रों में खराब गुणवत्ता वाले भोजन की आपूर्ति की जा रही है। आंगनवाड़ी कार्यकर्ता बबीता सारंगपुरे ने शिवसेना नेता अमित मेश्राम को बताया कि बच्चों के जीवन के साथ खिलवाड़ किया जा रहा है। मुक्ताबाई आंगनवाड़ी में निकृष्ट दर्जे का अनाज भेजा गया है। इसकी शिकायत आंगनवाड़ी कार्यकर्ताओं ने नगर परिषद के सहायक परियोजना अधिकारी यमुना नागदेवे और बाल विकास परियोजना अधिकारी तुषार पौनिका से करने के बाद भी संबंधित अधिकारी इसे नजरअंदाज कर रहे हैं। आंगनवाड़ी कार्यकर्ताओं की ओर से की गई शिकायत पर संज्ञान लेते हुए मुक्ताबाई आंगनवाड़ी में मौके पर जाकर जांच करने पर बताया गया कि आंगनवाड़ी केंद्र क्रमांक 93, 94, 95 में बच्चों को घटिया गुणवत्ता का भोजन दिया जा रहा है। महिला स्वयं सहायता समूह के माध्यम से बच्चों को गर्म पोषाहार ठीक से नहीं दिया जाता। उस भोजन से लार्वा और कीड़े निकलते हैं। आंगनवाड़ी कार्यकर्ताओं की कई शिकायतों के बावजूद संबंधित अधिकारी इस ओर आंखें मूंद बैठे हैं और यहाँ साधारण निरीक्षण तक नहीं किया गया। इसको लेकर पिछले कई वर्षों से आंगनवाड़ी कार्यकर्ताओं एवं अभिभावकों में तीव्र रोष व्यक्त किया जा रहा है। भंडारा जिला बाल विकास परियोजना अधिकारी तुषार पौनिकर, सहायक रचना घरवार सहित संबंधित विभाग के अधिकारियों को एक ज्ञापन के माध्यम से सूचित किया गया है। उक्त महिला स्वयं सहायता समूह के माध्यम से बच्चों को बासी, फफूंद युक्त और जाला लगा भोजन दिया जा रहा है। इसके चलते मुक्ताबाई आंगनवाड़ी में बच्चों की हालत खराब होने की बात सामने आई है। मांग की गई है कि बच्चों की जिंदगी से खिलवाड़ कर घटिया भोजन सप्लाई करने वाले संबंधित स्वयं सहायता समूह के खिलाफ कार्रवाई की जाए। इस अवसर पर अमित मेश्राम, आंगनवाड़ी कार्यकर्ता बबीता सारंगपुरे और कुछ अभिभावक उपस्थित थे। माझ्या हनुमाननगर तुमसर या वार्डामध्ये येत असून या ठिकाणी मी नेहमी येत असतो आणि येत असताना त्या ठिकाणी बालकांना कसं शिक्षण दिले जाते, काय दिले जाते या सगळ्या चौकशी करतो। परंतु त्या ठिकाणी आलं असता ते अंगणवाडी सेविका सारंगपुरे मॅडम यांनी मला असं सांगितले की हा एकदम निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा संबंधित म्हणजे महिला बचत गटाकडून करण्यात येत आहे बालकांना। तुम्ही मला बालकाच्या जीवाची खेळ आहे, बालक कधी जीवितहानी झाली दगावले तर याचा परिणाम चुकीचा होईल। तर त्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं की 12 वर्षापासून एकाच महिला बचत गटाला त्यांनी कंत्राट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सोंड्या, अळ्या आणि त्याच्यामध्ये विचिडे अन्न, बुरशी लागलेले अशा बालकांना वितरण पुरवठा करण्यात येत आहे दररोज। तर या संदर्भात मी बालकल्याण विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी आज पत्रव्यवहार करून स्वतः भंडारा आज मी स्वतः आलो आणि याच्या कमी जास्त झाल्यास आम्ही आंदोलन करणार शिवसेनेच्या माध्यमातून तसा त्यांना इशारा दिला। या ठिकाणी आपण येऊन चौकशी करा आणि पूर्ण आहाराच्या पाहणी करा, नाहीतर आम्ही यांना शिवसेना खपवून देणार नाही। या संदर्भात आज पत्र देऊन सांगितले त्यांना निदर्शनास आणून दिले जिल्हाधिकारी आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी। सड़क अर्जुनी तहसील के ग्राम रेंगे पर दल्ली में रविवार को आंधी एवं बिजली की गड़गड़ाहट के साथ मूसलाधार बारिश हुई। इस दौरान एक पोल्ट्री पर आसमान बिजली गिरने से लगभग 5000 मुर्गियां एवं चूजों की मृत्यु हो गई है, जिससे पोल्ट्री मालिक का भारी नुकसान हुआ है। 22 सितंबर को रात के दौरान आंधी के साथ बिजली की गड़गड़ाहट के साथ मूसलाधार बारिश हुई। इस दौरान मध्य रात्रि के दौरान रेंगे पर दल्ली निवासी ताराचंद यशवंत डोंगरवार के पोल्ट्री फार्म पर आसमानी बिजली गिरी। इस घटना में लगभग 5000 मुर्गियां एवं चूजे काल के गाल में समा गए। घटना की जानकारी प्रशासन को दी गई, जिसके बाद स्थानीय तहसीलदार के आदेश पर पटवारी काले ने 23 सितंबर को पंचनामा कर अपनी रिपोर्ट वरिष्ठ अधिकारियों को प्रस्तुत की। इस घटना में डोंगरवार का लाखों रुपए का नुकसान होने के कारण उन्हें प्रशासन की ओर से आर्थिक सहायता दिए जाने की मांग ग्रामीणों द्वारा की जा रही है। मुंबई पुणे एक्सप्रेसवे लगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे। अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेलेला आहे। मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे। खालापूरहून तो पुढे खंडाळा मार्गे पुणे शहराच्या बाह्य सीमेवर येतो। मात्र आता लवकरच या मार्गाच्या जवळच दुसरा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे।
यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे। त्यामुळे पुणे ते मुंबई केवळ 2 तासात प्रवास करता येणार आहे। हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर रस्ता असला तरी त्याची सुरुवात JNP अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे। मुंबईला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी रिंग रोड। मुंबईच्या वाहतूक कोंडीवर तोडगा। मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल 1 तासाने कमी करण्यासाठी MMRDA ने रिंग रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे। पुढील 5 वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाची वेळ कमी करणे हे या रिंग रोडचे मुख्य उद्दिष्ट आहे। मुंबईकरांचा प्रवास सुसाट। MMRDA ने या रिंग रोडसाठी 58,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत। या योजनेतून 90 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते, पूल आणि बोगदे तयार केले जाणार आहेत। हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूनी जोडतील आणि मुंबईतील उपनगरांना देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल। रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे। मुंबईकरांच्या हिताचं महायुती सरकार। दुर्गम अतिदुर्गम क्षेत्र में रहने वाले आदिवासी बंधुओं के सर्वांगीण विकास के लिए प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान को केंद्र सरकार ने हरी झंडी दिखाई है। इससे देश के 63,000 तथा महाराष्ट्र के 32 जिले के 4,976 आदिवासी गाँव का कायाकल्प होने वाला है, जिसमें भंडारा जिले के 14 गाँवों का समावेश है। इस माध्यम से आदिवासी बंधुओं का सामाजिक और आर्थिक सक्षमीकरण किया जाएगा। इस अभियान के लिए आवश्यक निधि केंद्र और राज्य सरकार से उपलब्ध होगा। वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने 2024-25 के बजट सत्र में प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान की घोषणा की थी। हाल ही में PM मोदी की अध्यक्षता में हुई कैबिनेट बैठक में इस अभियान को मंजूरी दे दी गई है। इस अभियान का शुभारंभ अक्टूबर माह के पहले सप्ताह में होने की संभावना है। इसमें पक्के मकान, ग्रामीण क्षेत्रों में सड़कें, हर घर में स्वच्छ पेयजल की व्यवस्था, सभी घरों में बिजली कनेक्शन, मोबाइल मेडिकल यूनिट की स्थापना, आयुष्मान कार्ड, LPG कनेक्शन, आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्र, आश्रम स्कूलों के बुनियादी सुविधा में सुधार, सिकल सेल एनीमिया केंद्र की निर्मिति और होम स्टे का समावेश है। प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान में भाग लेने वाले प्रत्येक मंत्रालय अगले 5 वर्षों में विशिष्ट लक्ष्यों को प्राप्त करने के लिए अनुसूचित जनजातियों के विकास कार्य योजना तैयार करने और समयबद्ध तरीके से उपलब्ध धन के माध्यम से संबंधित योजनाओं को लागू करने के लिए जिम्मेदार होगा। इस अभियान के तहत आने वाले आदिवासी गांव को संबंधित विभाग द्वारा अपनी योजना से PM गति शक्ति पोर्टल पर मैप किया जाएगा। पोर्टल की भौतिक एवं वित्तीय प्रगति की प्रशिक्षण किया जाएगा। सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करने वाले जिलों को पुरस्कार दिया जाएगा। यह अभियान अगले महीने शुरू किया जाएगा। भावी मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघात पक्के रस्ते नाही म्हटल्यावर आपल्याला धक्काच बसेल, पण हे सत्य आहे। आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे, पण अजूनही ग्रामीण भागात पक्के रस्ते नाही म्हटल्यावर आपल्याला नवलच वाटेल। कुठे आहे हे गाव, चला तर पाहूया। नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे, मात्र अजूनही भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्के रस्ते नाही म्हटल्यावर आपल्याला विचार पडलेला असेल, मात्र हे सत्य आहे। भावी मुख्यमंत्री संबोधल्या जाणाऱ्या काँग्रेस
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघात विकास मात्र खुंटलेला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लाखणी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेली देवरी, सानगाव, सायगाव जंगलव्याप्त भागात गावे असल्याने नेहमी याकडे दुर्लक्ष केले जाते. गावाला जायला पक्का रस्ता नाही. दुसरीकडे सायगाव येथे तर स्वातंत्र्य काळापासून जाण्यासाठी पक्का रस्त्याचा प्रतीक्षेत आहे. अनेकदा निवेदने दिली मात्र अजूनही याकडे दुर्लक्षच आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी घेतला असून तसा ठराव देखील घेण्यात आलेला आहे. आमच्या गावच्या काही समस्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ भोसे धरणाचा पाणी आमच्या गावातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. तसेच आमच्या गावात येणारे तिन्ही बाजूंनी येणारे रोड ते अतिशय खराब झालेले आहेत आणि त्यामुळे येण्या जाण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्या ठिकाणाहून विद्यार्थी सुद्धा जात असतात. आज जवळपास 40 ते 50 विद्यार्थी आमचे पालांदूर या ठिकाणी तसेच सायगाव येथील विद्यार्थी खिटाडी येथे जात असतात आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच आमचा गट ग्रामपंचायत अंतर्गत सानगाव आहे, त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्मशान शेड त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेली नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही अशा विविध मागण्यासाठी येणाऱ्या विधानसभेवर जाहीर बहिष्कार करण्यात येत आहे. तुमचं नाव सांगा. मी अनिल मुरलीधर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य देवरी. आमच्या गावाचे असं समजलं का आमचं गाव अशा ठिकाणात आहे का जंगलामध्ये आहे आणि जवळजवळ आज माझी 52 वर्षाची वय आहे. मी 52 वर्षाच्या कालावधीमध्ये पाहत आहे तर गावापासून तर असा जंगल होता त्या काळापासून, म्हणजे मी पाहत आलेला छोट्यापासून तर आज 52 वर्षाच्या वयीपर्यंत का आमच्या गावच्या समस्या कोणताही खासदार येऊ आमदार येऊ अशा म्हणजे कोणत्याही सुटल्या नाही. त्यासाठी झगडावाच लागला. झगडून म्हणजे अशा प्रकारचे येतात, खासदार आश्वासन देऊन जातात, आमदार आश्वासन देऊन जातात, पण त्या समस्याचा कोणीही निर्णय करू शकत नाही. आणि वरून आमच्या गट ग्रामपंचायत मध्ये एक सानगाव गाव येते, इथला स्थानिक जो कार्यकर्ता आहे खासदाराचा, त्या स्थानिक कार्यकर्त्यांना 25-15 अंतर्गत आमच्या गाव म्हणजे सानगाव या गाव ठिकाणामध्ये सभामंडप आलेला होता. तो सभामंडप इथून हलवून वाकलला नेला. हे म्हणजे जेव्हा आम्ही खासदाराला मागणी करायसाठी गेलो तर खासदारानं आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल, तर हा तुमच्या गावचा सभामंडप होता. तर मग त्याला फोन करून विचारलं तर त्यानं त्याच्यावर उत्तर कशा पद्धतीने दिला, त्याच्यावर त्या खासदारानं आम्हाला रिॲक्शन दिलं नाही. नंतर आम्ही सर्व गावानिशी म्हणजे गावकऱ्याच्या समस्या ऐकून घेतल्या, मिटिंग घेतली, ठराव घेतला आणि त्याचा निवारण म्हणून सगळं आम्ही येणाऱ्या विधानसभेवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला सर्वानुमते. एकीकडे राज्यात राजकीय चिखलपेक सुरू आहे. नेते स्वतःच्या स्वार्थापोटी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारताना दिसत आहेत. मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा यांना विसर पडलेला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एक नाही तर गट ग्रामपंचायत असलेले हे तिन्ही गाव विकासाच्या मुख्य प्रवाहातून कोसोदूर आहेत. या गावाची परिस्थिती पाहिल्यावर आपल्याला स्वातंत्र्यपूर्वीची परिस्थिती असल्याचे दिसून येते. याच कच्च्या रस्त्यांनी गर्भवती महिला, शाळकरी मुले प्रवास करीत आहेत. दुसरीकडे एसटी बस देखील या गावांमध्ये पोहोचली नाही. पावसाळ्यात तर या रस्त्यांवर जाताना तारेवरची कसरत करावी लागत असते. संगीता मिलिंद वासनिक, मी आशा वर्कर आहे. आशा वर्कर म्हणून सायगाव मध्ये काम करते आणि सानगाव मध्ये पण काम करते आणि देवरी मध्ये पण काम करते. परंतु सायगाव मध्ये या रोडची इतकी गंभीर समस्या आहे की माझी एक गरोदर माता उपकेंद्र किटाळीला पाठवली असता ती एकदा रस्त्यामध्येच पडली आणि 60 वर्षाच्या वरून जे म्हातारे लोक राहतात त्या म्हाताऱ्या लोकांना आम्ही बीपी शुगर साठी किंवा इतर तपासण्यासाठी सुद्धा आम्ही किटाळीला उपकेंद्रामध्ये पाठवतो. तर त्यांना सुद्धा तेच समस्या आहे. त्यांना जोडून एक पालांदूर ते किटाळी रोड सायगाव तर्फे आहे, परंतु तो 3-4 किलोमीटर म्हणजे आउट फेरा होतो, त्यामुळे त्या रोडला ते जाऊ शकत नाही. आम्ही गरोदर मातेला जेव्हा जेव्हा पाठवतो तेव्हा तेव्हा ते गरोदर माता हेच आम्हाला उत्तर देतात का हा रोडच चांगला नाही. तर आम्ही नेहमी म्हणजे तिथं जाण्याचा आम्हाला अडथळा येतो. आणि वरून आमचे पूर्ण शाळकरी मुलं पण 5 ते 12व्या वर्गापर्यंत इथं किटाळीला जातात आणि किटाळीमध्ये जाऊन सणारे त्यांना सुद्धा हेच अडथळा येते. नेहमी पावसाळ्यामध्ये या रोडची एवढी गंभीरता आहे की मुलं कधी कधी पडतात आणि कधी कधी शायकीने सुद्धा पडतात. रस्ता बहुत खराब है, यानी गड्ढे आहेत, सायकल न जायला तर असं होते.
म्हणजे चिखोली पल्ला जर ते कधी कधी पल्ला यावे मी रस्ता बनला का कधी कधीच नाही बनला. काय मागणी आहे तुमची? रस्ता पाहिजे, पक्का झाला पाहिजे, पक्का झाला पाहिजे. नाही बनला तुम्ही येणार निवडणुकीवर काय बहिष्कार. एकीकडे नाना पटोले हे भावी मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र भावी मुख्यमंत्री यांच्याच मतदारसंघाचा विकास खुंटला असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास कसा होणार हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे.